लोणावळा. महाराष्ट्राच्या बाहेर एक शांत सुनसान रास्ता जात होता. रात्र झाली होती आणि 4 मित्र आरव, तन्मय, संकेत आणि प्रणव त्यांच्या कारमध्ये प्रवास करत होते. सर्व गाणी गात होते आणि मजा करत होते. अचानक ते एका काळ्या रस्त्यावर पोहोचले आणि वातावरण अचानक बदलले. त्यांना रस्त्याच्या कडेला एक मुलगी उभी दिसली. ती पांढऱ्या कुर्त्यात होती आणि तिच्या चेहऱ्यावर भीती दिसत होती. आरवने गाडी थांबवली. मुलीने थोड्या कांपत्या आवाजात विचारले, तुम्ही मला माझ्या घरापर्यंत सोडू शकाल का? फार भीती वाटत आहे. मित्रांनी तिला मदत करण्यासाठी होकार दिला. ती घाबरलेली होती, पण जेव्हा ती गाडीत बसली तेव्हा हळूहळू तिला आरामदायक वाटू लागले. तिने आपलं नाव ऐश्वर्या असं सांगितलं आणि म्हटलं की ती जवळच्या गावात राहते. राहुलने विचारलं, तुम्ही एवढ्या रात्री इतके एकटे का आलात? ऐश्वर्याने सांगितलं, मी माझ्या मैत्रिणीच्या लग्नाला गेले होते. तिथूनच परत येत होते, पण उशीर झाला आणि या काळ्या अंधारात रस्ता चुकले. तन्मय हसत म्हणाला, लग्नात खूप नाचली असशील म्हणून एवढी थकलेली दिसत आहेस. ऐश्वर्या हलक्या हास्यात म्हणाली, हो, थोडं जास्तच झालं, पण तुम्ही लोक खूप चांगली आहात. मित्रांमध्ये मस्ती करणारी गँग. प्रणव लगेच म्हणाला, हो, आम्ही मस्तीचे शौकीन आहोत आणि बघ, सुंदर मुलींची मदत करणं आमची जबाबदारी आहे. ऐश्वर्याने उत्तर दिलं, सुंदर? हे तर प्रथमच कुणा अनोळखी व्यक्तीकडून ऐकायला मिळतंय. हे ऐकून सर्व हसले. गाडीचं वातावरण आता थोडं हलकं आणि मजेशीर झालं होतं. ऐश्वर्या हळूहळू त्या 4 मित्रांच्या जवळ येण्याचा प्रयत्न करू लागली. तिने प्रत्येकाचं नाव विचारलं आणि त्यांच्या बाबतीत बोलायला लागली. तिने संकेत आणि प्रणवच्या बोलण्यावर जास्त लक्ष दिलं, कारण ते दोघे तिच्याशी फ्लर्ट करत होते. तन्मय म्हणाला, तुम्ही खूप छान हसता, पण एवढ्या रात्री एकटं फिरणं भीती वाटत नाही? ऐश्वर्या हसत म्हणाली, एकटी आहे, पण आता तुम्ही लोक सोबत आहात तर भीती कशाला? थोड्या वेळाने ऐश्वर्या गाडीच्या खिडकीतून बाहेर पाहत म्हणाली, हा रस्ता खूप भीतीदायक दिसतो. आरव मजाक करत म्हणाला, भीतीदायक तर आहेच, पण आम्हाला तर याची सवय आहे. आणि तसंच आता आम्ही तुमच्यासोबत आहोत. ऐश्वर्या एक क्षण आरवकडे गडगडत्या नजरांनी पाहत म्हणाली, तुम्ही सर्व खूप चांगले आहात. कदाचित देवानेच मला तुमच्याशी भेटवलं. हे ऐकून संकेत, जो आतापर्यंत शांत होता, तो हसत म्हणाला, आम्हाला देखील आनंद झाला की आम्ही तुमची मदत करू शकलो. जेव्हा ते ऐश्वर्याच्या घराजवळ पोहोचले तेव्हा तिने सांगितलं, तुम्ही लोक आत या, थोडा आराम करा. इतकी वेळ माझी मदत करत आहात, चहा पाणी काहीतरी घेऊन जा. मित्रांनी आधी नकार दिला, पण ऐश्वर्याच्या हसऱ्या चेहऱ्याने आणि तिच्या मासूमपणाने त्यांना आत जाण्यासाठी मनवले. ऐश्वर्याचं घर थोडं जुनं होतं. ती त्यांना ड्रॉइंग रूममध्ये बसवून म्हणाली, तुम्ही लोक इथे आराम करा. तुम्ही लोक इथे आराम करा. मी थोड्या वेळाने येते. थोड्या वेळाने ऐश्वर्या बेडरूममधून बाहेर आली. तेव्हा तिने पाहिलं की ते 4ही मित्र तिथे नाहीत. ती चकित झाली. हे लोक कुठे गेले? तिने स्वतःलाच विचारलं. त्यानंतर तिची मैत्रीण श्रुती बेडरूममधून बाहेर आली.
आणि तिने विचारलं, अरे ते 4 लोक कुठे गेले? ऐश्वर्या रागीत म्हणाली, माहीत नाही, चांगले शिकार मिळाले होते, पण त्यांना कदाचित आपल्या प्लॅनबद्दल कळालं असावं. श्रुती म्हणाली, अरे यार, आता परत नवीन शिकार शोधावा लागेल. चांगले 4 जण हाती लागले होते. यांना फसवलं असतं तर खूप पैसे मिळाले असते. अचानक एका जोराची आवाज सुरू झाली आणि खिडकी आपोआप उघडली. एक गडगडत आवाज आला, तुम्हाला वाटलं की आम्ही तुमच्या जाळ्यात फसलो? ते 4 मित्र एकदम घराच्या कोपऱ्यात उभे दिसले. त्यांच्या चेहऱ्यावर गंभीरपणा होता आणि त्यांच्या डोळ्यात विचित्र चमक होती. आरो म्हणाला, आम्ही फक्त तुमची मदत करू इच्छित होतो, पण तुम्ही आम्हाला फसवण्याचा प्रयत्न केला. तन्मय पुढे म्हणाला, आम्ही माणसं नाही, आम्ही त्या रस्त्यावर भटकणाऱ्या आत्मा आहोत. प्रणवने सांगितलं, कधी काळी आम्ही माणसं होतो. एकदा आम्ही या रस्त्यावरून जात असताना 2 जण एका मुलीचा छळ करत होते आणि आम्ही त्या मुलीला वाचवण्याचा प्रयत्न केला, पण दुर्दैवाने त्यांनी आम्हाला मारून टाकले आणि आम्ही त्या मुलीला वाचवू शकलो नाही. त्यानंतर आम्ही या रस्त्यावरून जाणाऱ्या मुलींची मदत करतो, जेणेकरून कुठल्याही मुलीवर असा अन्याय होऊ नये. हे ऐकून ऐश्वर्या आणि श्रुती दोघींनाही खूप वाईट वाटलं. श्रुती म्हणाली, आम्हाला माफ करा, आम्ही चुकलो. आरो म्हणाला, आम्हाला माफी मागण्याची आवश्यकता नाही. फक्त असं वचन द्या की आता तुम्ही कधीही कोणालाही फसवण्याचा प्रयत्न करणार नाही. दोन्ही मुलींनी वचन दिलं. ते 4 मित्र हसले आणि हवा होऊन गायब झाले. त्या रात्रीनंतर ऐश्वर्या आणि श्रुतीने त्यांच्या चुकापासून शिकलं आणि ठरवलं, आतापासून ते असं कधीच करणार नाहीत.